आमच्या गाडीतला अरे रे 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 आई तुम्ही गाडीत म्हणजे किती आई डेंजर काम करता तुम्ही हा. हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेअरपर्यंत एन्जॉय करा. काल रात्री चालली मी देवळीला आणि इकडे आल्यानंतर ना काही शूट वगैरे काही केलेलं नाही, कारण की तब्येत बरी वाटत नव्हती. आज पण सकाळी मी ब्लॉग शूट केलेला नाही. म्हटलं चला आपण आता आरामातच ब्लॉग शूट करूया, कारण की खूप असं म्हणजे हे वाटत होतं मला, असं वेगळंच कसं तरी वाटत होतं. मी म्हटलं आता छान मस्त आराम करून घेऊया आज आपण, आणि नंतर मग संध्याकाळी वगैरे चालू करता येते म्हटलं. तर मी आता झोपेतच होती, तर मला ना एक हे आला, काय म्हणजे ते इमर्जन्सी अलर्ट म्हणून नाही का, तर एक सायरन वाजल्यासारखा एकदम मेसेज आला. मी उठली आणि यांनी तो मेसेज पाहिला. मग नंतर आता पुन्हा मग मी उठली, फ्रेश झाली. तर करण आहे, तर करण म्हणत होता की आपल्याकडे जास्त ऊन तपणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला मेसेज आलेला आहे सगळ्यांना, तुला आला का तर बघ म्हणून. तर इतकं जास्त ऊन विदर्भात का तपत आहे, मेन म्हणजे आमच्या वर्धेत माहिती नाही. आणि खरंच इतकं गरम होतं, इतकं गरम होतं आहे, माझी तर तब्येत जागेवर येतच नाही. एवढं ऊन येते तापूनही मला सर्दी होऊन राहिलेली आहे, कमालची गोष्ट नाही का. तर अशा प्रकारे आमच्याकडलं काहीसं वातावरण आहे. रात्रीसुद्धा खूप जास्त ऊन असणार आहे म्हणते, रात्रीसुद्धा जसं दुपारी राहील ना तसं गरम गरम वाटणार आहे. आणि आत्ता सायंकाळची वेळ आहे, आभाळ आलेला आहे, सगळं आहे, पण गरमच लागत आहे, असं नाही का थंडावा काहीच नाही आहे. आता बघू संध्याकाळपर्यंत काय होते तर. आणि मेन म्हणजे आम्हाला जायचं आहे आज पुन्हा वर्धेला. काल रात्री आलो आणि आज पुन्हा वर्धेला जायचं आहे. तर आमच्याकडे आता मी तुम्हाला हे नाही करत, आता आमच्याकडे आमचं नवीन जे घर आहे ना, तर तिथे आहे स्लॅब उद्या. तसं काल म्हणजे रविवारीच जाणार होता, मग रविवारचं सोमवारी गेलं, सोमवारवरून मग आता उद्या म्हणत आहे. तर आता आज संध्याकाळी जाऊ आम्ही, कारण की उद्या सकाळी निघता वेळच होऊन जातो आणि एवढी ऊन येते तपणार आहे म्हणजे तर आणखीनच जास्त प्रॉब्लेम होऊन जाईल. तर आता आम्ही चाललेलो आहो वर्धेला. तर खूप मस्त काय त्याला खूप छान वाटत आहे, कारण की त्या दिवशी एवढ्या हशीखुशीने गेली मी आणि नंतर मग ते कॅन्सल झालं म्हणे, जाऊ दे म्हटलं. आणि चिवडा वगैरे केला होता ना मी, तर त्याच्यासाठी आहे. तर चला मग मंडळी, आता घरातले सगळे कामं आवरून घेते मी. सर्वात आधी कपडे वगैरे लावायचे, ते कपडे तसेच काढून आणून ठेवलेले आहे. कपडे वगैरे लावून घेते, झाडझूड करून घेते आणि भांडे वगैरे घासघूस करून पहिले सगळ्यात आधी आईंना कॉल करते मी की मी येणार आहे म्हणून. आणि सगळे घरातली कामं करून घेते आणि मग आम्ही निघू. चला, मस्त हवा सुटलेली आहे बघा, थंडीगार हवा सुटली, थंडीगार नाही गरम गरम हवा सुटलेली आहे. आणि सूर्यदेवता असे तापलेले आहे अजूनही. आता सांगू का किती वाजले तर आता वाजलेले आहे 6. वाटत आहे 6 वाजले म्हणून. असं काहीसं वातावरण आहे आमच्या विदर्भात मंडळी. चला जाऊ द्या, काय म्हणजे त्याला काही याच्यावर करूच शकत नाही. चला मग भेटते थोड्याच वेळात. तर चला मग मंडळी, निघत आहे मी आता वर्धेला जायसाठी. आणि काही चेंज काही केलेलं नाही आहे, घरीच जायचं आहे डायरेक्ट, त्याच्यामुळे. ओला आहे का हो हे? आणि मस्त असं झाडांना पाणी देऊन दिलेलं आहे, जेणेकरून झाडांना पाण्याची कमतरता नाही भासली पाहिजे. त्याच्यामुळे उद्या पाणी देशील रे ओ साहेब, पाणी देशील उद्या, ठीक आहे. गाड्यामध्ये डिझेल आहे. हे पावसाचे थेंब चालू झालेले आहे आणि आभाळ आहे, आमच्या डोक्याच्या वरच ढग आहे. जे पाण्याचे आहे ते पाण्याचे ढग आमच्या डोक्याच्या वरच आहे. तर आता पटकन आम्ही लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करू. काल आम्ही उन्हात तपत गेलो, आज माहिती नाही पावसात जातो का काय. तर काही ना काही असतेच. पाण्याची थेंब लागत आहे ना. चला मग मंडळी, पाऊस येऊन गेला बहुतेक इथे. हे काय ओला आहे सगळं, पाऊस येऊन गेला इथे, तिकडे चाललेला आहे पाऊस पडलेला आहे. आणि ना मातीचा सुगंध, मस्त मातीचा सुगंध येत आहे बरं, मातीचा एक नंबर वास येऊन मस्त.
हवामान खात्याचा अंदाज गलत निघाला. हो ना. माहिती आहे का आम्हाला अलर्ट आलेला की खूप जास्त तपणार आणि खूप जास्त गरम होणार बा म्हणून. पण आता सध्याच्या कंडिशनमध्ये ना आता थंड वाटत आहे आणि थंडीगार हवा पण सुटलेली आहे. छान पाऊस तर पडून गेलेलाच आहे इकडल्या भागामध्ये. आता वर्धेला माहिती नाही पाऊस आलेला आहे की नाही तर, कारण आता इतक्यात पाऊस जो पडत आहे ना तो कुठेच पडत आहे. असं म्हणजे प्रत्येक पूर्ण ठिकाणी असं पडलेला नाही आहे पाऊस. एकदमच असा ठळक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. त्या दिवशी पण पाऊस आला ना वर्धेत तर तेवढी काहीच पाऊस नव्हता. तर आता माहिती नाही इकडे काय वातावरण आहे, पण इकडे तर असं थंडगार वातावरण आहे. असं वाटत नाही मस्त इथेच फिरत राहावं ना. आमच्या गाडीतला अरे रे 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 तरी म्हटलंच काहीतरी बेकार झालं ते. हा बेकार झालं ते. काहून पण असं झालं. तरी आमची गाडीच ना वेगळाच आवाज करत होती. हो ना, काहीतरी प्रॉब्लेम झालाय गाडीचा आमच्या. आता हो ना, एकदम बाहेर चालू एकदम उघडलं. नंबर आहे का कशाचा? गाडी मी आमच्या तिला काही पचलं नाही अन्न म्हणून तिथे बाहेर काढून टाकलं पूर्ण. कमी झाला है ना, कमी झाला. थोडंसं काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम आहे. तर बघू वर्धेत गेल्यानंतर, कारण की इतक्यातनं जास्तच काही त्रास देते आमची गाडी. माहिती नाही का, पण आपण जाऊ ना वर्धेपर्यंत व्यवस्थित. हा, काही प्रॉब्लेम नाही होत म्हणे ना. कमी झाला गाडीचा. हो, पिकअप करून जाऊ द्या. आता जाऊ स्लोली. बॅग आहे ना माझी समोर. चला भेटते ना तुम्हाला गेल्यानंतर तिथे. चल ना घरात, चल ना घरात, चल ना पहिले. काका गाडी बिघडली आहे काकाची. हो चल. ए बिल्लू वास येते गाडीची. चल ये पटकन. चल 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 पटकन, चल पटकन ये मी चॉकलेट आणलं तुझ्यासाठी. चल चल घरात ये. हो काय माहिती. चल ये रे ये पटकन ये पटकन ये. तर मंडळी सर्वात आधी मी गेली घरी आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला की आता आपण चला थोडंसं प्लॉटवर जाऊन बघू काय सिच्युएशन आहे काय नाही तर. आणि इथे आल्यानंतर कळलं की इथे जो पाटी म्हणजे सळाक बांधणारवाला होता त्याची तब्येत बिघडली आणि बघा तेवढं काम झालेलं आहे आणि बस इकडलंच काम राहिलेलं आहे. आणि आमच्या बाबांनी एवढी मेहनत केली ना एवढी की म्हणजे त्या मजुरांना अक्षरशः ते काम करू लागले कारण की लवकरात लवकर आपलं काम सगळं झालं पाहिजे म्हणून. पण तरीसुद्धा आजही ते टळलं आणि ते गेलेलं आहे आता पर्वावर. आणि थोडंसं डोकं झालेलं होतं खराब, पण आता काय करणार ना, तब्येती पण इतक्या जास्त उन्हामुळे खराब होत आहे आणि उन्हामुळे मजूर लोक जे आहे ते काम करायला बघत नाही आहे. अरे हे आमच्याकडलं पाणी संपलं म्हणून आईने इथे पूर्ण डबके घेऊन आलेला आम्ही सोबत, जेणेकरून इथून पाणी नेता आलं पाहिजे म्हणून. कारण की उद्या नळ पण येणार नाही म्हणते. आईने पूर्ण टाक्या साफसूफ करून धुवून ठेवून दिल्या. चालू केला हा? आई तुम्ही गाडीत म्हणजे किती आई डेंजर काम करता तुम्ही. हा खरंच ना. म्हणजे पाण्यासाठी सगळं भानच चाललं होते. आतापर्यंत टेन्शन घेत होते पाण्याचं कसं होईन म्हणून. पाणी नव्हतं तोपर्यंत. समर्थ थांब बेटा, थांबा. समर्थ इकडे दाखव तुझा चेहरा वगैरे. आमचा समर्थ बघा कसा रंगला, मस्त रेती खेळत आहे. अरे 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 समू जी बापरे, काय करत आहे तू. काय करत आहे. कष्ट करत आहे का. कोणचे कष्ट करत आहे. अरे रे 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 रे. आई
तुम्हाला खरंच सुधारलं असतं ना, ते सगळं पाणी अंदर गेलं असतं पूर्ण. अहो इकडं पहा ना समू. हा भरलं घे 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 घे. पकडूच नको थांब. समर्थ समू. हा मजा आली आई. आई बरं वाटत आहे का आता तुम्हाला? बापरे. आंघोळ करून द्यायची. आंघोळ समर्थ आंघोळ करते ना तू? हाय गाईज कर सगळ्यांना. मी माती खेळत आहो. छान छान. नाही गाडीला नाही लावू. आपली गाडी बेकार होते. आपली गाडी बेकार होते. आई पाईप सापासारखाच करते. ए इकडे समर्थ. अरे रे 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 देवा. काय काय गाडी खराब करते का? गाडी खराब करते का तू? आई हा मस्त मनसोक्त खेळत आहे ना. चल जा हात पाय धुवासाठी. गाडी आली गाडी गाडी आली. अरे रे 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 स्वतःसोबत आम्हाला पण बेकार करताय. चल गाडी 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 हे हात पाय धु. आओ आओ याचे हात पाय धुवून द्या थोडेसे. अरे देवा. त्याच्या अंगणात पाणी जाई ना. त्याच्या अंगणात पाणी जाई. तोंड धुवा लागते त्याचं. अरे 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 हे चपला. आई मातीचे पाय ओले पाय घरी जाऊन धुवून दिले असते बरं. शी समर्थ कसा दिसून राहिला तू. समू मस्त रेती खेळल्या. तू कसं आहे? आता बघा रात्रीचे किती वाजलेले आहे आणि आमच्या इथे अगदी आता झोपायचंच बात तर सुरू झालं इथे चव्वाष्ट्या खेळणं. आणि हा गेम तर आमच्या इथे तुम्हाला माहीतच आहे पहिलेपासून की आम्ही एकदा तरी खेळतोच म्हणून. तर तिकून आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग बसलो आम्ही आमचा गेम खेळायला. तर चला मग मंडळी आता आपला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही हे कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.